तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि आज आपण आलो अक्कलकोटला. इकडं पूर्णपणे पार्किंगचा एरिया आहे. आम्ही सकाळी 4:30ला निघलो होतो अक्कलकोटला येण्यासाठी कोल्हापूरवरनं, आणि आता आम्ही आलो आहे काहीतरी जवळजवळ 12:30 वाजलेत. आणि मधीन आम्ही 1 वाजला मधीन आम्ही 1-2 स्टॉप घेतलेले म्हणजे खाण्यासाठी, तिथं आम्हाला टाईम झाला. आणि आता इकडे अक्कलकोटला आलो आम्ही पूर्ण 1 वाजता, सकाळी 4-4:30ला निघलेलो. आणि इकडं जेवणाच्या लाईन लागल्या सगळ्या. मोबाईलमध्ये नीट दिसते का माहिती नाही, काय माझी स्क्रीन पूर्ण ब्लॅक झाली. आता इकडनं मंदिर आहे, मंदिरामध्ये जाऊन आलो. मंदिरामध्ये बाहेरनं थोडे सिनेमॅटिक काढलेत मी, तर ते बघा तुम्ही, दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि आता चाललो आहे तिकडे, माणसं आमची तिकडेच राहिली सगळी. आम्ही दोघं तिकडे आलो कल्पकाने मी. जाम गर्दी आहे. चला चला तर मित्रांनो, मी आता आलोय केरलामध्ये गाणगापूर इथे, महाराष्ट्राच्या बाहेर. आणि इथं आता संगम नदी म्हणजे भीम नदी चा इथं मिलन होतं. कुठली नदी आहे नक्की माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. आणि आता मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामधले म्हणजे तिथं काय जास्त तर मित्रांनो, इथं आहे भीमा नदीचा संगम. आई साहेब, आपली समुद्रासारखीच वाळू आहे. पण गोरी वालू आहे. अरे माचीस कुठे आहे? पेटू माहिती आहे मला. ती पण
आपल्याला जाऊन जेवण करायचं आहे. ही बघ ही दगड हा ही बघ कशी बांधली बिल्डिंग अशी बांधायची काय हा अशी डागरांची बिल्डिंग आणि आता आई घालू त्या जागेला पंढरपूरला गेला म्हणजे आपल्याला तर मित्रांनो बोलतात भस्माचा डोंगर. भस्माचा डोंगर. नाईट व्ह्यू अक्कलकोट. हॅलो गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग चॅनल. आता आलोय आईस्क्रीम घ्यावाला. आजसाठी एवढाच मिळतो, म्हणजे आता तीर्थस्थान करायचे आहेत तर मिळतो आता तिसऱ्या दिवशी. तुम्हाला जर मधीत काय जर दाखवण्यासारखं मिळलं तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आता आम्ही चाललोय म्हणजे रिक्षामध्ये चाललोय आता अक्कलकोटला डबल, तिथं आता वस्ती करायची. चला मिळतो. नाईट व्ह्यू अक्कलकोट. हॅलो गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग चॅनल. आता आलोय आईस्क्रीम घ्यावाला.